हा इथे तुम्ही बघू शकतात आम्ही साप पकडलेला सकाळचा. त्याचं भक्ष्य, साप त्याच्या भक्ष्याला पाहून थोडा अलर्ट मोडमध्ये आलेला आहे. आणि इकडे सरडा बिचारा त्याची नखं वगैरे तयार करून स्वतःच्या बचावासाठी लालबुंद झालेला आहे. आणि सरडा कोणी पकडला? आमच्या उमेश दादाने पकडला जिवंत. आता आम्ही या सरड्याला सापाच्या बळणीत सोडणार नाहीत, कारण तो बिचारा त्याचा जात होता. तो त्याचं भक्ष्य पकडेल ना, आपण कशाला करायचं रे? तुम्हाला जर पकडून वाघाच्या समोर टाकून दिलं तर कसं होईल? वाघ उपाशी आणि वाघाच्या समोर तुम्हाला पकडून टाकून दिलं पिंजऱ्यामध्ये तर बेस काय? बेस होईल काय? तसं मग दादू हो, यो साप म्हणजे वाघा आणि यो सरडा म्हणजे बिचारा आपण आहोत, शेळी आहे आपण आहोत. तर मग त्याला मारायचं बरोबर आहे काही? ज्या मग सोडून द्या त्या सरड्याला. कोणी सांगितलं तुम्हाला सरडा पकडाय आणि त्या सापाला टाकायला? त्याला कुंपणावर सोडून दे. सोडून दे त्याला खालतं.